मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की त्यांचा सहज जीव वाचला जाऊ शकला असता, परंतु भ्रष्टाचार करून एसडीआरएफच्या जवानांची भरती केली तर काय होऊ शकते बघा। इथं क्लिअर दिसत आहे की जर एखाद्याला पोहायला येत असेल तर तो सहज इथून निघू शकतो, परंतु या जवानांना पोहायला येत नसेल तर कसं होणार। 22 जानेवारीला दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील अर्जुन रामदास जेडगुले वय वर्ष 18 आणि सिन्नर तालुक्यातील सागर पोपट जेडगुले वय वर्ष 25 हे 2 तरुण अंघोळीसाठी सुगाव बुद्रुक जवळील प्रवरा नदी पात्रात आले होते। अंघोळ करताना पाण्याचा अंदाज न आल्याने दोघे जण बुडाले। स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी सागर पोपट जेडगुले याचा मृतदेह बाहेर काढला, मात्र अर्जुन जेडगुले याचा शोध लागला नव्हता। 23 जानेवारीला सकाळी धुळे येथून एसडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आले। एसडीआरएफच्या जवानांचा शोधकार्य सुरू झाला आणि त्याच ठिकाणी 6 जणांची बोट उलटून ते पाण्यात बुडाले। एसडीआरएफच्या इतर जवानांनी त्यांना वाचवण्यासाठी दुसरी बोट पाण्यात उतरवली। जीवाची बाजी लावून एसडीआरएफचे जवान सर्वांना वाचवण्याचे प्रयत्न करत होते, मात्र निसर्गाच्या पुढे कोणाचे काहीच चालले नाही। दुसऱ्याला शोधायला आलेल्या जवानांनी आपला जीव धोक्यात घातला आणि दुर्दैवाने त्यांचा जीव गेला। यामध्ये एसडीआरएफचे पीएसआय प्रकाश नाना शिंदे, कॉन्स्टेबल राहुल गोपीचंद पावरा, ड्रायव्हर वैभव सुनील वाघ यांचा कर्तव्य बजावत असताना पाण्यात बुडून मृत्यू झाला, तर कॉन्स्टेबल पंकज पंढरीनाथ पवार, कॉन्स्टेबल अशोक हिम्मतराव पवार यांना पाण्यातून बाहेर काढण्यात यश आलं। त्यांची प्रकृती स्थिर असून ते उपचार घेत आहेत। तर एसडीआरएफच्या मदतीला आलेले सुगाव बुद्रुक येथील स्थानिक गणेश मधुकर देशमुख आणि 22 जानेवारीला बुडालेला तरुण अर्जुन रामदास जेडगुले यांचा शोध अजूनही सुरू आहे। मदतीला गेला तो कायमचाच गेला। आपल्या डोळ्यादेखत सहकार्यांना बुडतानाचा हा थरारक प्रसंग जीवाला हादरवून टाकणारा होता। घटनास्थळी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉक्टर किरण लहामटे, खासदार सदाशिव लोखंडे यांनी येऊन घटनेची पाहणी केली। संपूर्ण महाराष्ट्राला हळहळ व्यक्त करायला लावणारी ही घटना आहे।